डाळ तांदळाचा वापर न करता काही मिनिटांमध्ये एवढा भारी डोसा बनतो ना की हे डाळ तांदूळच्या डोस्याला सुद्धा फेल करते बघा. एवढा टेस्टी लागतो हा. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले ते 1 वाटी ना रवा घ्यायचा आणि याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं बरं का. त्याचबरोबर आहे ना 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आणि याचबरोबर आता दही टाकायचं अर्धी वाटी, मीठ टाकायचं आणि 1 वाटी पाणी टाकून आहे ना याला बारीक करून घ्यायचं बरं का. जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं. आता याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. आता याच्यावर झाकण ठेवून आहे ना 10 मिनिटांसाठी याला रेस्ट करायला ठेवायचं. नंतर बघितलं ना थोडं पीठ आहे ना घट्टसर होतं, रवा आणि तेल याच्यातला फुगला जातो. नंतर याच्यामध्ये चतकुर चमचम खाण्याचा सोडा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं बरं का. आता याला साईडला करायचं, लगेच गॅसवर तवा ठेवायचा डोश्याचा आणि चांगलं गरम झाला का याच्यावर थोडं तेल टाकायचं. नंतर पानाचा शिपका मारून पुसून घ्यायचा तवा बरं का. याने डोसे लय भारी बनते. आता याच्यावर ना पिठाचे 1-1.5 चम्मच टाकून द्यायचा आणि चांगलं गोल गरी ना एक सारखा असं हालीत राहायचं बरं का. एकदम डोश्याला अशा एकदम भारी लाईन पडते, जशा आपण बाहेर डोश्याला बघतो ना तशा एकदम परफेक्ट बनतो बरं का. म्हणजे चिटकत सुद्धा नाही आणि असं तुटत सुद्धा नाही. आता याच्यावर आहे ना थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त बारीक मीडियम गॅसवर आहे ना याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता 1 नंबर असा आपला डोसा तयार झालेला आहे. आता डोश्याची चटणी बनवण्यासाठी ना मी खोबरं, शेंगदाणे आणि भाजकी डाळ आणि लसूण आहे ना याला थोडं तेलात तळून घेतलं. मिक्सरच्या भांड्यात टाकलं. हिरवी मिरची, कढीपत्त्याचे पानं आणि कोथिंबीर टाकून मीठ टाकून पाणी टाकून याला चांगलं बारीक करून घेतलं. आता लगेच आहे ना तडक्यासाठी गरम तेलामध्ये सुक्या लाल मिरच्या टाकल्या, मोहरी टाकली आणि कढीपत्त्याचे पाने टाकले. गॅस बंद करून चटणी त्याच्यामध्ये वतून द्यायची. मस्त तडका बसतो, चांगली मिक्स करून घ्यायची. आता डोसे पण रेडी आहे आणि चटणी पण रेडी आहे बरं का. तेवढा पटकन होतो आणि चवीला आपण ओळखू सुद्धा शकणार नाही की हा बिना तांदूळ डाळचा बनलेला डोसा आहे म्हणून. आणि आपण याला ना मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा पटकन सकाळच्या गडबडीमध्ये ना बनवून देऊ शकतो. आता हा काही वेळातच होणारा डोसा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा.